नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत एकदम भन्नाट असा नाश्त्यासाठी पदार्थ। रोज रोज पोहे खाऊन तुम्हाला कंटाळा आलेला असेल तर सुशीला एकदम उत्तम आहे आणि लहान मुलांना डब्यासाठी पण खूप छान आहे। पोहे पचायला थोडे जड असतात पण सुशीला अगदी पचायला हलका असतो आणि अगदी सोपी रेसिपी आहे। लातूर साइडला खूप फेमस आहे सुशीला। आज आपण ती रेसिपी बघणार आहोत। बऱ्याच जणांना सुशीला माहिती सुद्धा असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे। अगदी उत्तम आणि चवीलाही तितकाच सुंदर होतो। पोहे खाण्यापेक्षा तुम्ही सुशीला केला तर उत्तमच। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा सुशीला करण्यासाठी इथे आपण मुरमुरे घेतलेले आहेत। मी इथे मोठे 2 कप मुरमुरे घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढा सुशीला करायचा असेल तेवढे तुम्ही मुरमुरे घ्या। आता हे आपण एका भांड्यामध्ये पाणी घेतलेले आहे त्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित असं डीप करायचे, ते भिजवून घ्यायचे आहेत। अगदी 1 मिनिट फक्त असे मिक्स करायचे आणि लगेचच मुरमुरे आहेत ते पाणी शोषून घेतात। असं मिक्स करायचे आणि हाताने प्रेस करून एका भांड्यामध्ये ते काढून घ्यायचे आहेत। लगेचच खूप जास्तही प्रेस करायचं नाहीये, पण त्यातलं पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे प्रेस करून त्यातलं पूर्ण पाणी ते काढून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता त्यानंतर सुशीला करण्यासाठी इथे आपण एक छोटंसं टोमॅटो कट केलेला आहे, 2 छोटे कांदे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचे छोटेसे असे काप केलेले आहेत। हिरवी मिरची टाकल्यानंतर खूप सुंदर होतात, तुम्ही लाल तिखट सुद्धा टाकू शकतात। आता आपण कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल आहे ते गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। मस्त असे खरपूस तळून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान फुलली की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहेत। त्यानंतर जिरे परतल्यानंतर आपण जे कांदे कट केलेले होते बारीक ते यामध्ये टाकायचे आणि परतून घ्यायचे। छान असे गोल्डन होईपर्यंत मीडियम गॅसवरती कांदा परतून घ्यायचा आहे। तुम्हाला जेवढा कांदा आवडत असेल तेवढा तुम्ही टाका आणि कांदा थोडासा परतून झाला की लगेचच त्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आहे, म्हणजे हिरवी मिरचीचा तिखटपणा आहे तो त्यामध्ये उतरतो। आणि 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि जे आपण टोमॅटो आहे कट केलेलं ते टोमॅटो यामध्ये टाकायचं आहे। खूप जास्त परतून घ्यायचं नाहीये टोमॅटो, अगदी हलकासं 1 ते 2 मिनिटच परतून घ्यायचं आहे। जास्त गाळ करून घ्यायचं नाही टोमॅटो, नाहीतर त्याची टेस्ट लागत नाही। आणि टोमॅटो टाकल्यानंतर लगेचच आपण आपले मुरमुरे आणि जे शेंगदाणे आहेत तळून घेतलेले ते कढईमध्ये टाकायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सुंदर असा कलर येतो, तुम्ही बघू शकता। आपण पूर्णपणे मिक्स करून घेतलेले। त्यानंतर मी इथे 1 चमचा मीठ टाकलेला आहे, चवीनुसार तुम्ही मीठ टाका यामध्ये आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। आता अगदी 2 ते 3 मिनिटं असंच परतून घ्यायचे आहेत मुरमुरे आणि त्यासोबत खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा सुशीला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे। आपला सुशीला रेडी आहे, तुम्ही बघू शकता किती मस्त असा झालेला आहे आणि खूपच सुंदर कलर देखील आलेला आहे। गरम गरम इतका छान लागतो सुशीला, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली। अनिशाज रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील। लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला आणि रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला सुशीला कसा वाटला। तुम्ही बघू शकता मस्त असा झालेला आहे, अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल असा। पुन्हा एकदा भेटूया अशाच रेसिपीसोबत। थँक्यू।